किरकोळ वादातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत एका तरुणाचा चाकूने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली। हल्ल्यात त्याचा एक मित्रही गंभीर जखमी झालाय। बीड जिल्ह्याला झालंय तरी काय, एका महिन्यात 2 ते 3 जणांची बीड जिल्ह्यात हत्या होते। बीड जिल्ह्यामध्ये तरुणाईला कायद्याची भीतीच उरली नाही की काय, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकातून आता व्यक्त होताना आढळून येत आहे। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री ही खुनाची घटना घडली। या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे वय वर्ष 21 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। हा तरुण पट्टी वडगाव येथे कुटुंबियासोबत राहत होता। तसेच 1 वर्षापासून लातूर जवळील हायवेवर एका ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता। शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेनं त्याच्या स्वतःच्या दुचाकीवरून जात होता। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक। ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। त्याच्या 2 मित्रांसह तो जात असतानाच घाटनांदूर येथील साठे चौकात त्यांचा काही जणांसोबत वाद झाला। या वादविवादातून संशयित आरोपींनी तीक्ष्ण चाकूने ज्ञानेश्वरवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झालाय। हल्ला झाला यावेळी दुचाकीवर ज्ञानेश्वर सोबत असलेल्या 2 मित्रांपैकी एकानं प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढल्यानं तो सुदैवानं बचावलाय, तर दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत।